आपल्या आयुष्यात काही लोक आपल्यासाठी खूप जवळचे असतात. कुटुंबीय, मित्र, सहकारी किंवा काही वेळेस अत्यंत खास लोक. पण आचार्य चाणक्य म्हणतात की कोणी कितीही जवळचे असले तरी काही गोष्टी व्यक्तीने नेहमी गुप्त ठेवाव्या. मित्रांनो, याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या जवळच्या लोकांवर विश्वास ठेवू नये, पण काही गोष्टी अशा असतात ज्यांची गुप्तता राखणेच हितकारक असते. या गोष्टींबद्दल कोणाला सांगणे धोकादायक ठरू शकते. आज आपण पाहणार आहोत अशा 7 गोष्टी ज्या नेहमी गुप्त ठेवायला हव्या. आपली आर्थिक बाजू ही आपल्या जीवनातील अत्यंत संवेदनशील अशी गोष्ट आहे. आपली कमाई, बचत, गुंतवणूक किंवा कर्ज याबाबतची माहिती नेहमी गोपनीय ठेवली पाहिजे. कारण पैसा हे केवळ आर्थिक साधन नाही, तर त्यावरून आपल्या जीवनात विश्वास, प्रतिष्ठा आणि सुरक्षा यांचाही संबंध आहे. जर ह्या गोष्टी सर्वांपर्यंत उघड झाल्या तर काही जण तुमच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊ शकतात किंवा तुमच्याकडे जास्त पैसे असल्यामुळे अवास्तव अपेक्षा ठेवू लागतात. त्यामुळे पैशाची माहिती सिक्रेट ठेवणे ही शहाणपणाची खूण आहे. उदाहरणार्थ, समजा तुम्हाला अचानक मोठा आर्थिक लाभ झाला किंवा तुम्ही एखाद्या गुंतवणुकीत मोठा फायदा केला. जर ही माहिती सर्वांना सांगितली तर काही लोक तुमच्या पैशाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात किंवा थेट पैसे मागायला येऊ शकतात. तसेच आर्थिक माहिती उघड केल्याने काही वेळा मित्र, नातेवाईक किंवा सहकारी यांच्यातील नातेसंबंधांवरही तणाव निर्माण होऊ शकतो. म्हणून आर्थिक बाबतीमध्ये सावधगिरी बाळगणे आणि गुप्तता ठेवणे आवश्यक आहे. मित्रांनो, सल्ला असा आहे की आर्थिक माहिती फक्त अत्यंत विश्वासू आणि योग्य लोकांपर्यंतच उघड करा. हे लोक तुमच्या निर्णयाचा सन्मान करतील, तुम्हाला योग्य सल्ला देतील आणि तुमच्या आर्थिक सुरक्षेला धोका पोहोचणार नाही. पैशाशी संबंधित निर्णय घेताना स्वतःची गुप्तता राखणे हे दीर्घकालीन सुरक्षिततेसाठी आणि मानसिक शांतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. भावना आणि मानसिक अवस्था ही आपल्या जीवनातील अत्यंत संवेदनशील आणि शक्तिशाली बाब आहे. आपली भीती, चिंता, दुःख किंवा असमर्थतेची माहिती इतर लोकांना उघडपणे सांगणे काही वेळा धोका निर्माण करू शकते. चाणक्य यांचा असा सल्ला आहे की सर्व भावना लोकांसमोर उघडपणे व्यक्त करू नये, कारण काही जण त्या माहितीचा गैरफायदा घेऊन तुमच्यावर दबाव आणू शकतात किंवा तुमच्या दुर्बलतेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे आपली मानसिक अवस्था नियंत्रित ठेवणे आणि भावनांची माहिती योग्य लोकांपुरती मर्यादित ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, समजा ऑफिसमध्ये तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांसमोर तुमची चिंता किंवा असमर्थता व्यक्त केली तर काही लोक याचा गैरफायदा घेऊ शकतात. म्हणून मानसिक अवस्था आणि भावना ही अशी गोष्ट आहे जी फक्त अत्यंत विश्वासू लोकांसमोरच उघड करणे योग्य ठरते. यामुळे तुमची मानसिक शांतता टिकून राहते आणि तुमचा आत्मविश्वासही मजबूत राहतो. भावना नियंत्रित ठेवण्यासाठी स्वतःशीच संवाद साधणे, डायरी लेखन किंवा ध्यान यांसारख्या साधनांचा वापर खूप उपयोगी ठरतो. जेव्हा आपण आपल्या भावनांना व्यक्त करण्याचा पर्याय स्वतःच्या हातात शोधतो तेव्हा बाहेरील लोकांवर अवलंबित्व कमी होतं आणि आपली मानसिक स्थिरता टिकून राहते. ही पद्धत केवळ मानसिक शांती देत नाही, तर तुमच्या निर्णय क्षमतेला देखील अधिक स्पष्टता आणि स्थिरता प्रदान करते, ज्यामुळे तुम्ही जीवनात अधिक सक्षम आणि शहाणपणाने पुढे जाऊ शकता. चाणक्य म्हणतात की आपल्या भविष्याच्या निर्णयांची माहिती, व्यवसायातील योजना किंवा करिअर संबंधी विचार कुणालाही उघडपणे सांगू नये, कारण ह्या माहितीचा वापर चुकीच्या हेतूने देखील केला जाऊ शकतो आणि यामुळे तुमच्या योजनांवर अडथळे येऊ शकतात किंवा तुमच्या यशावर परिणाम होऊ शकतो. महत्त्वाच्या योजनांची माहिती गुप्त ठेवणे म्हणजेच तुमच्या यशाची सुरक्षा करणे आहे. उदाहरणार्थ, समजा तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू करणार आहात किंवा एखाद्या प्रकल्पावर काम करणार आहात. जर तुम्ही ही माहिती सर्वांशी शेअर केली तर काही वेळा विरोधक किंवा प्रतिस्पर्धी देखील तुमच्या योजनेमध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे योजना उघडपणे सांगण्यापेक्षा ती गुप्त ठेवणे अधिक सुरक्षित ठरते. मित्रांनो, सल्ला असा आहे की आपल्या योजना आणि निर्णय फक्त अत्यंत विश्वासू व्यक्तींना उघड करा, जे तुमच्या यशासाठी हितकारक आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या योजना सुरक्षित ठेवू शकता आणि मनःशांती राखू शकता. तसेच आवश्यक तेव्हा योग्य मार्गदर्शन मिळवू शकता, जे तुमच्या यशासाठी खूप महत्त्वाचे आहे. चाणक्य म्हणतात की आपल्या शरीरातील आजार, कमजोरी किंवा आरोग्याची कोणतीही समस्या इतरांना सांगणे धोकादायक ठरू शकते, कारण ही माहिती चुकीच्या हातात गेल्यास त्याचा गैरफायदा होऊ शकतो. लोक आपल्या दुर्बलतेचा फायदा घेऊ शकतात, तुमच्यावर मानसिक दबाव आणू शकतात किंवा परिस्थितीचा गैरवापर करून तुमच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे आरोग्याशी संबंधित माहिती गुप्त ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. मित्रांनो, सल्ला असा आहे की आरोग्याशी संबंधित माहिती फक्त डॉक्टर, कुटुंबातील विश्वासू सदस्य किंवा अत्यंत जवळच्या मित्रांपर्यंतच ठेवा. यामुळे तुमची वैयक्तिक गोपनीयता टिकून राहते, मानसिक शांती राहते आणि कोणत्याही प्रकारच्या गैरफायद्यापासून तुम्ही सुरक्षित राहू शकता.
वैयक्तिक संघर्ष हे आपल्या जीवनातील अत्यंत खाजगी आणि संवेदनशील बाब आहे. आपले मतभेद, कुटुंबातील समस्या किंवा व्यावसायिक वाद आपण ज्या प्रमाणात सर्वांशी शेअर करतो त्यापेक्षा कमी प्रमाणातच ही माहिती बाहेर जाऊ द्यायला हवी. कारण ही माहिती चुकीच्या हातात गेल्यास त्याचा गैरफायदा होऊ शकतो. लोक तुमच्या दुर्बलतेचा फायदा घेऊ शकतात, तुमच्या निर्णयांवर परिणाम करू शकतात किंवा तुम्हाला मानसिक तणावात ठेवू शकतात. त्यामुळे वैयक्तिक संघर्षांची माहिती योग्य लोकांपुरतीच मर्यादित ठेवणे ही शहाणपणाची गोष्ट आहे. उदाहरणार्थ, समजा ऑफिसमध्ये तुम्हाला सहकारी सोबत काही मतभेद झाले असतील आणि तुम्ही हा वाद सर्वांशी शेअर केला. अशा परिस्थितीत काही सहकारी किंवा इतर लोक तुमच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करू शकतात किंवा तुमच्या चुकीचा फायदा घेऊन तुमच्यावर दबाव आणू शकतात. यामुळे तुमच्या व्यावसायिक नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो आणि तुमचे कामही प्रभावित होऊ शकते. तसेच कुटुंबातील वैयक्तिक समस्या बाहेर येणे हे नातेसंबंधांवर प्रतिकूल परिणाम करू शकते आणि आपली प्रतिष्ठा धोक्यात आणू शकते. मित्रांनो, सल्ला असा आहे की वैयक्तिक संघर्ष फक्त अत्यंत विश्वासू व्यक्तींना उघड करावा, ज्या तुमच्या हितासाठीचा विचार करतात आणि तुमच्या गोपनीयतेचा सन्मान करतात. हे लोक तुमचे मानसिक सहारा बनतील, योग्य सल्ला देतील आणि तुमच्या परिस्थितीचे न्याय्य मार्गदर्शन करतील. वैयक्तिक संघर्षांची माहिती योग्य पद्धतीने हाताळल्यास तुम्ही मानसिक स्थिरता राखू शकता, तणाव कमी करू शकता आणि तुमच्या नातेसंबंधांमध्ये संतुलन टिकवू शकता. कुटुंबातील गुपिते, आर्थिक परिस्थिती, घरगुती समस्या किंवा मतभेद आपण बाहेरच्या लोकांना सांगणे अनेकदा धोका निर्माण करू शकते. ही माहिती चुकीच्या हातात गेल्यास लोक त्याचा गैरफायदा घेऊ शकतात किंवा आपल्या कुटुंबातील विश्वासाचे नाते तोडण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे कौटुंबिक रहस्ये गुप्त ठेवणे आणि ती फक्त कुटुंबाच्या आतमध्ये मर्यादित ठेवणे हीच सुरक्षित आणि शहाणपणाची गोष्ट आहे. उदाहरणार्थ, समजा घरात काही आर्थिक अडचणी आहे किंवा कुटुंबातील समस्यांमध्ये मतभेद असतील. जर ही माहिती बाहेरील लोकांपर्यंत गेली तर काही जण तिचा गैरफायदा करून तुमच्या कुटुंबातील नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण करू शकतात. यामुळे केवळ घरातील शांतता बाधित होत नाही तर कुटुंबियांमधील विश्वासही कमी होऊ शकतो. या कारणास्तव घरगुती किंवा कौटुंबिक बाबी बाहेर सांगणे टाळणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, सल्ला असा आहे की कौटुंबिक रहस्ये फक्त घरामध्येच ठेवा आणि ती फक्त त्या व्यक्तींनाच उघड करा ज्या पूर्णपणे विश्वासार्ह आहे. यामुळे कुटुंबातील नातेसंबंध मजबूत राहतात, विश्वास टिकतो आणि बाहेरील दबाव किंवा गैरफायद्यापासून संरक्षण मिळते. गुप्तता राखल्याने आपण मानसिक शांती आणि घरातील सुसंवाद कायम ठेवू शकतो, जे दीर्घकालीन सुखासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. यश आणि संपत्तीची माहिती ही आपल्या जीवनातील अतिशय संवेदनशील अशी बाब आहे. आपल्या यशाची, प्रतिष्ठेची किंवा आर्थिक संपत्तीची माहिती सतत आणि सर्वांशी शेअर करणे अनेक वेळा धोकादायक ठरू शकते. ही माहिती चुकीच्या हातात गेल्यास काही लोक तुमच्या यशाचा गैरफायदा घेऊ शकतात, तुमच्यावर दबाव आणू शकतात किंवा तुमच्या संपत्तीशी संबंधित गैरसोयी निर्माण करू शकतात. त्यामुळे यश आणि संपत्तीची माहिती फक्त विश्वासू आणि योग्य लोकांपुरती मर्यादित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, समजा तुम्ही दीर्घकाळ मेहनत करून एखाद्या नवीन कौशल्यात पारंगत झाला असाल आणि त्यातून तुमच्या करिअरमध्ये मोठी प्रगती झाली आणि जर ही माहिती सर्वांशी उघडपणे तुम्ही सांगितली तर काही लोक तुमच्या यशाचा फायदा घेण्याचा किंवा तुमच्या कामामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात. कधी कधी हे लोक तुमच्या यशाबद्दल स्पर्धा निर्माण करून मानसिक ताणही निर्माण करतात. त्यामुळे यश आणि प्रतिष्ठेची माहिती योग्य लोकांपुरती मर्यादित ठेवणे खूप सुरक्षित ठरते. सल्ला असा आहे की तुमचे यश, आर्थिक स्थिती किंवा प्रतिष्ठेची माहिती फक्त अत्यंत विश्वासू लोकांपर्यंतच ठेवा. हे लोक तुमच्या हितासाठी विचार करतील, योग्य सल्ला देतील आणि तुमच्या माहितीचा गैरफायदा होऊ देणार नाही. अशा प्रकारे तुमचे यश आणि संपत्ती सुरक्षित राहते, मानसिक शांती टिकून राहते आणि तुम्ही दीर्घकालीन दृष्टिकोनातून अधिक स्थिर आणि शहाणे निर्णय घेऊ शकता.